नमस्कार दर्शक श्रोते हो, तुम्ही पाहत आहात तुमचं लाडके यूट्यूब चॅनल सर्वदर्शन आणि सर्वदर्शनचा निवेदक मी कमलाकर सावंत. मंडळी, ज्या कारणासाठी सर्वदर्शन यूट्यूब प्रसिद्ध आहे ते कारण म्हणजे चर्चा तुमची आमची हे सदर. आपण दर्शक श्रोत्याने कोणत्याही विचारलेल्या प्रश्नाचं सहज उत्तर देतो आणि ते उत्तर देत असतानाच नवीन प्रश्न विचारण्याचं आवाहनसुद्धा करतो. शिवाय दिलेल्या उत्तरामध्ये कोणती जोड तुम्हाला वाढ करायची आहे किंवा कुठली गोष्ट पसंत नाही हे सुद्धा आपण त्यांना विचारतो आणि त्यावर यापुढील होणाऱ्या एपिसोडमध्ये आपण त्यानुसार बदलसुद्धा करीत असतो. राजशेखर बिराजदार यांनी एक प्रश्न विचारला आहे. ते असं म्हणतात, नुकतेच तामिळनाडूला झालेले मुख्यमंत्री यांचं नाव, यांचा जीवन प्रवास आपण सांगावा आणि शेवटीसुद्धा ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी आवाहनं किंवा आश्वासनं दिलेली आहेत ते सुद्धा सांगावीत. आदरणीय राजशेखरजी, आपल्याकडं आपण खूप छान प्रश्न विचारला आहे, जो जनतेच्या मनातला आहे, आपल्या सगळ्या दर्शक श्रोत्यांच्या मनातला आहे. आपण त्याबद्दलची अधिक माहिती घेऊया. तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठे फेरबदल झाले असून 10 मे 2026 रोजी प्रसिद्ध अभिनेते सी जोसेफ विजय, ज्यांना लोक थलपती विजय म्हणून ओळखतात, यांनी तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी त्यांच्या तमिलगा वेत्री कळघम, ज्याला TVK असं म्हणतात, या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा आपण घेतला तर पुढं लक्षात येईल. जन्म आणि त्यांचं बालपण जे आहे त्याबद्दल आपण अधिक माहिती घेऊया. त्यांचं पूर्ण नाव आहे जोसेफ विजय चंद्रशेखर. त्यांचा जन्म झाला आहे 22 जून 1974 आणि तोसुद्धा तामिळनाडूच्या चेन्नई येथे झालेला आहे. त्यांचे वडील यश चंद्रशेखर हे प्रसिद्ध तामिळ चित्रपट दिग्दर्शक आहेत आणि आई शोभा चंद्रशेखर या पार्श्वगायिका आणि निर्मात्या आहेत. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण चेन्नईतील वीरगामबक्कम येथील शाळेतून पूर्ण केले आहे आणि त्यानंतर लोयोला कॉलेजमधून व्हिज्युअल कम्युनिकेशनचे शिक्षण घेतले आहे. चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलत असताना विजयाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. 1992मध्ये नाळय्या थिरपू या चित्रपटातून त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात अनेक चढउतार सोसल्यानंतर पुवे उनाकागा या चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली. तो चित्रपट होता 1996चा. त्यानंतर घिल्ली, पोकिरी, तुपाकी, मेरसल आणि लिओ यासारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटामुळे ते तमिळ चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठे सुपरस्टार बनले. चाहत्यांनी त्यांना थलपती, मराठी जलसेनापती किंवा नेता ही पदवी दिलेली आहे. राजकीय प्रवासाचा विचार करता विजयाने अनेक वर्षापासून आपले विजय मक्कल इयक्कम अर्थात VMI या फॅन क्लबच्या माध्यमातून समाजसेवा सुरू केली होती. फेब्रुवारी 2024मध्ये त्यांनी अधिकृतपणे आपल्या राजकीय पक्षाची म्हणजेच तमिलगा वेत्री कळघम, ज्याला TVK असं म्हणतात, ते स्थापन केले. त्यानंतर राजकारणात पूर्णवेळ काम करण्यासाठी आपली यशस्वी कारकीर्द अर्थात चित्रपटाची यशस्वी कारकीर्द सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्याचे त्यांच्या चाहत्याने मोठे स्वागत केले. 2026ची विधानसभा निवडणूक आली आणि ते निवडणुकीला उभे राहिले. त्यासोबतच त्यांनी अनेक उमेदवार उभेसुद्धा केले. मे 2026मध्ये झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने प्रभावी कामगिरी केली. तामिळनाडूतील प्रस्थापित DMK आणि AIADMK या पक्षांच्या वर्चस्वाला छेद देत त्यांनी आघाडीचे सरकार स्थापन केले. 10 मे 2026 रोजी त्यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन आणि सामाजिक न्याय ही त्यांच्या राजकारणाची प्रमुख सूत्रे आहेत. मंडळी, यासोबतच मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी जी आश्वासनं दिलेली आहेत ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री जोसेफ विजय यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आणि त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण आश्वासने दिली आहेत. त्यांच्या तमिलगा वेत्री कळघम म्हणजेच TVK या पक्षाचा मुख्य अजेंडा सामाजिक न्याय आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हा आहे. त्यांनी दिलेली आश्वासनं आपण बघूया. मोफत शिक्षण आणि आरोग्य. मोफत दर्जेदार शिक्षणासाठी राज्यातील सरकारी शाळांचा दर्जा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे आणि गरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मोफत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. आरोग्यसेवेचा विचार करता ग्रामीण भागात अत्याधुनिक सरकारी रुग्णालय उभारणे आणि प्रत्येक नागरिकाला परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाच्या बाबतीत ते दक्ष आहेत. सरकारी कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी झिरो करप्शन धोरण राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. सर्व सरकारी सेवा डिजिटल करून सर्वसामान्यांचा त्रास कमी करण्यावर त्यांनी भर दिला आहे. शिवाय
ड्रग्जमुक्त तामिळनाडू हाही विषय त्यांनी समोर घेतला आहे. राज्यातील तरुणांमध्ये वाढत्या अंमली पदार्थाच्या व्यसनावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारताच जाहीर केले आहे. तामिळनाडूला ड्रग्ज फ्री स्टेट बनवणे हे त्यांच्या प्राथमिक ध्येयापैकी एक ध्येय आहे. महिला सक्षमीकरण हाही विषय त्यांनी खूप वेगाने घेतलेला आहे आणि ते मनावर घेऊन असं म्हणतात की महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पोलीस पथके मी तयार करणार आहे. महिला उद्योजकांसाठी कमी व्याजात कर्ज उपलब्ध करून देणार आहे आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. शिवाय तमिळ अस्मिता आणि संस्कृती यावरही ते जोर देतात. तमिळ भाषेचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे हे त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या धोरणामध्ये तामिळनाडूच्या स्वायत्ततेचे रक्षण करणे हेही त्यांचे ध्येय असणार आहे. कृषी आणि रोजगार या विषयावर बोलताना ते असं म्हणतात की शेतकऱ्यांसाठी आधुनिक सिंचन सुविधा आणि शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्याचे आश्वासन, राज्यातील नवीन उद्योग आणून स्थानिक तरुणासाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करणं हेही त्यांचं काम असणार आहे. महत्त्वाची घोषणा म्हणजे मुख्यमंत्री विजय यांनी त्यांच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील शिक्षण क्षेत्रासाठी विशेष निधी मंजूर करण्याचं जाहीर केलेलं आहे. मंडळी, शिक्षणाला प्रथम प्राधान्य असणार हे त्यांनी पहिल्याच भेटीत आणि बैठकीत सगळ्यांना दाखवून दिले आहे. मंत्रिमंडळाबद्दल आणि पुढच्या काळात ते जे निर्णय घेतील ते निश्चितपणे इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनासुद्धा, ज्यांची राजकीय कारकीर्द अनेक वर्षापासून आहे, त्यांना पथदर्शी अशा पद्धतीचे निर्णय विजय घेतील असे आपल्याला वाटते. मंडळी, आपण खूप छान पद्धतीने प्रश्न विचारला. एखाद्या नवीन राज्यामध्ये एखादा सामान्य व्यक्ती ते सिनेमा कलावंत, त्यापासून डायरेक्ट समाजसेवेतून मुख्यमंत्री झालेल्या या व्यक्तीची ओळख सर्वांना मार्गदर्शक होणारीच आहे. चला तर हा विषय आपण या ठिकाणी संपवूया. मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली बघा. या माहितीची जे काही कमी आहे ते आपण निश्चितपणे जोडूया आणि तुम्हाला आवडलं तर पुढच्या चर्चा तुमच्या आमच्यामध्ये प्रश्न तुमचा असेल